की सक्षमीकरण म्हणजे फक्त स्त्रियांना हवं तसं जगायला मिळणं किंवा कपडे घालण्याचं, काही फिरायला जाण्याचं, अगदी स्वयंपाक करण्याचं स्वातंत्र्य मिळणं म्हणजे सक्षमीकरण नाही आहे. तर सक्षमीकरण म्हणजे वैचारिक वृद्धी होणं, बौद्धिक संपदेमध्ये स्त्रियांचा जास्तीत जास्त सहभाग होणं. काही आरक्षणामुळे म्हण किंवा काही गोष्टी चांगल्या घडल्यामुळं आज स्त्रिया अनेक क्षेत्रामध्ये दिसत आहेत. म्हणजे आम्ही पण काही अंशी आरक्षणाचा फायदा म्हणूनच खूप मोठ्या प्रमाणावर प्रशासनात दिसतोय असं म्हणायला हरकत नाही. पण हे सगळं नसताना स्त्री स्वतःचं काय अस्तित्व टिकवू शकते किंवा हे सगळं ज्यावेळी नसेल त्यावेळी स्त्रीचं काय अस्तित्व असेल. तर त्यासाठी त्यांनी बौद्धिक ह्याच्यावरती भर दिला पाहिजे, बौद्धिक विकासावरती. अनेक प्रकारची विकासाचे मार्ग आहेत किंवा अनेक प्रकारचे सक्षमीकरणाचे आपल्याला अर्थ म्हणता येतील की फक्त अभ्यास करणं एवढा एकच नाही आहे. अनेक अंगांनी स्वतःला विकसित करणं हा खरं तर सक्षमीकरणाचा अर्थ आहे आणि ते अपेक्षित आहे.